आज मी नवीन तोरण करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे दोन कलर यूज करत आहे, लाल कलर यूज करत आहे आणि हा डार्क पिवळा कलर यूज करत आहे। एकदम डार्क कलर आहे हा। तर आपण पहिल्यासाठी पट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। हे मी 14 नंबरची क्रोशिया यूज करत आहे, म्हणजे सुई। हे पहा, आपण माझ्या चॅनलवरती मी नवीन तोरणचे व्हिडिओ अपलोड केले आहे, ते जाऊन नक्की पहा। मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही मेन्शन करते। माझ्या चॅनलवरती मी सुंदर असे तोरणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता आपण पहिल्या स्टार्टिंग पट्टी तयार करून घेणार आहोत लाल कलरच्यानी। सिंपल अशी तोरणपट्टी आपण तयार करत आहोत। इथे पहिल्यासाठी आपल्याला चेन घ्यायचे आहेत 12। आता 10व्या चेन वरती आपल्याला खांब तयार करायचे आहेत। आता आपल्याला प्रत्येक चेन वरती खांब घ्यायचा आहे। हे पहा, प्रत्येक चेन वरती हे खांब तयार केलेत आपण। आता आपण असंच इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घेणार आहोत। 3 चेन घेतल्या। आता प्रत्येक खांबावरती खांब घेणार आहोत। हे पहा, प्रत्येक खांबावरती खांब घेतला। आता परत सेम पहिल्या सेटिंग 3 चेन, प्रत्येक खांबावरती खांब, असंच आपल्याला पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची आहे। हे पहा, माझी पूर्ण तोरणपट्टी तयार करून झाली आहे आणि मी एक साइड तयार करून घेतले। सेम आपल्याला असंच दुसरी साइड तयार करून घ्यायची आहे। आपण आता इथे मध्ये एक लाईन सोडून देणार आहोत। त्याच्या नेक्स्ट लाईन मध्ये पण तयार करायला सुरुवात करणार आहोत। पहिल्या स्टार्टिंग आपण आता रेड कलर घेणार आहोत। आता काय करायचं आपल्याला, इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या। 3 चेन घेतल्या, परत त्या ठिकाणी आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत। हे झाले 4 खांब। आता आपल्याला 7 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 आणि 1 7। आता आपल्याला मध्ये 3 लाईन सोडून द्यायच्या आहेत। 1 2 3। चौथ्या लाईन वर आपल्याला परत 4 खांब तयार करायचे आहेत। 1 2 3 आणि 1 4। परत आपल्याला
इथे 4 खांब घेतले पहिल्यासाठी, 7 चेन घेतल्या, परत आपल्याला 7 चेन घ्यायच्या आहेत. मध्ये आपण 3 लाईनचा गॅप सोडतोय. 1 2 3 4 5 6 7. परत आपल्याला 1 2 3 लाईन सोडून द्यायच्या. चौथ्या लाईनवर परत 4 खांब. हे पहा, हे 4 झाले. परत 7 चेन 1 2 3 4 5 6 7. परत 3 लाईन सोडून द्यायच्या. चौथ्या लाईन वरती 4 खांब घ्यायचे. परत 3 लाईन स्किप. परत 4 खांब. हे पहा, असं तयार करायचं. हे पहा, मी इथे 8 तयार करून घेतले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. 8 तयार करून घेतले. आता इथे आपल्याला उलन कट करून घ्यायचंय. कट करून घेतलं. आता इथे आपल्याला इथे येलो कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे आपण जे 7 चेन घेतले आहेत तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. इथे जॉईन करून घेतलं. आता काय करायचं आपल्याला, हे पहा इथे जॉईन करून घेतलं मी. पहिल्या आपण जिथे 7 चेन घेतले होते तिथे आपल्याला पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्यात. 3 चेन घेतल्या. आता काय करायचे आपल्याला तिथे पहिल्यासाठी 6 खांब घ्यायचेत. इथे आपल्याला पहिल्या सुरू 6 खांब घ्यायचेत. 4 5 आणि 6 खांब झाले. परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत त्या ठिकाणी आपल्याला 6 खांब तयार करायचेत. हे पहा, असं तयार करायचं. परत सेम नेक्स्ट चेन मध्ये सेम प्रोसेस. पहिल्या सुरू 6 खांब घ्यायचेत. परत 2 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी 6 खांब घ्यायचे. हे पहा, हे इथपर्यंत सेम असंच तयार करायचं. इथे 2 जसं सेम केलेत तसंच इथपर्यंत तयार करायचं आपल्याला. ही लाईन इथे माझी कंप्लीट झाली आहे. मी इथे येलो कलर कट करून घेतलाय. आता मी इथे रेड कलर जॉईन करून घेणार आहे परत. हे पहा, इथे आपण मध्यभागी ज्या 2 चेन घेतल्या आहेत तिथे आपण आता रेड कलर जॉईन करून घेणार आहोत. हे पहा इथे. आता इथे आपण पहिल्या सुरू 3 चेन घेतल्या. आता इथे आपण 4 खांब घेणार आहोत. चार खांब घेतले. परत 1 2 3 4 5 6 7 चेन घ्यायच्या. 7 चेन घेतल्या. परत नंतरच्या ह्याच्यामध्ये जिथे आपण 2 चेन घेतल्या होत्या तिथे आपल्याला 4 खांब घ्यायचेत. पहिल्या सुरू
परत आपल्याला इथे 7 चेन घ्यायच्यात. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये 2 चेन जिथे आहेत मध्यभागी आपण 2 चेन घेतल्या होत्या तिथे आपल्याला 4 खांब घ्यायचे आहेत. हे पहा सेम ही प्रोसेस करत आपल्याला इथे लास्ट पर्यंत यायचं आहे. हे पहा ही आपली तयार करून झालेत. आता आपण यात परत येलो कलर जॉईन करून घेणार आहोत. ह्या 7 चेन घेतल्यात ते आपण हा पिवळा कलर जॉईन करून पहिल्या सुरू 3 चेन, पुन्हा 5 खांब, परत 2 चेन, हे पहा परत सेम नेक्स्ट ह्याच्यामध्ये पहिला सुरू 6 खांब, सहा झाले खांब, परत 2 चेन, परत त्याच ठिकाणी 6 खांब, हे पहा हे असंच सेम करत आपल्याला इथेपर्यंत यायचंय. सेम असंच करत आपल्याला हे खालपर्यंत 1 पर्यंत तयार करून घ्यायचंय. हे पहा आता इथे आपले 7 तयार झाले, इथे 6 तयार झालेत. 1 2 3 4 6 6चे, पुन्हा 5चे आपले 5 तयार झाले थ्रेडचे, पुन्हा 4, पुन्हा 3 2 1 1ला पण आपण इथे घेतो. सेम अशा प्रकारे हे पूर्ण सेम असंच हे तयार करत खालपर्यंत जायचं आहे. पूर्ण तोरण तयार करून झालंय. मी याला गोंडे लावून घेतले आहेत. तुम्ही पण तुम्हाला आवडत असतील तर गोंडे नक्की लावून घ्या. सुंदर असं तोरण तयार करून झालं आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवरती खूप नवीन नवीन व्हिडिओ मी पोस्ट केले आहेत, ते पण नक्की जाऊन पहा. थँक्यू.